देशात जातनिहाय जनगणना केली जाणार, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय। आगामी जनगणनेत जातीची नोंद होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। जातनिहाय जनगणनेची काँग्रेसची आधीपासूनची मागणी सरकारने स्वीकारली, त्याचं स्वागत। राहुल गांधींची प्रतिक्रिया, केंद्राने जनगणनेच्या तारखा जाहीर कराव्या, तसंच निधी देण्याची केली मागणी। घाबरण्याची गरज नाही, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत असं म्हणत नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफची पोकळ धमकी। पाकिस्तानवर कुणीही हल्ला करू शकत नसल्याचं वक्तव्य। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली, मध्यरात्री 2:30 वाजता पाकिस्तानी मंत्र्याची पत्रकार परिषद। भारत हल्ला करण्याची पाकिस्तानी मंत्र्याला भीती। जगातील अनेक मुस्लिम राष्ट्र पाकिस्तान विरोधात, सौदी अरेबिया, UAE, इजिप्त पाकिस्तान विरोधात। मुस्लिम देशांच्या मदतीने पाकिस्तानला धडा शिकवण्याची भारताची रणनीती। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 9 कोटींच्या बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल, विखे पाटलांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 29 ऑगस्टला मुंबईत करणार आमरण उपोषण। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लढत राहण्याची भूमिका। आणि मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारतींनी पदभार स्वीकारला। विवेक फणसळकर सेवेतून निवृत्त झाल्यानं भारतींची नियुक्ती।